हिवाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू तर नेहमी बनवतोच, पण वातावरणातील बदलांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। पण अशा वेळी रोजच्या आहारात काहीतरी ऊर्जा देणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश केला तर आपली तब्येत सुधारण्यास नक्कीच मदत होते। तर आज आपण भरपूर अशी ऊर्जा देणारी शेंगदाण्याची खमंग खुसखुशीत चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत। आणि शिवाय शेंगदाणे हा प्रोटीनचा उत्तम असा स्रोत आहे आणि ही चिक्की म्हणजे हिवाळ्यातला सुपर एनर्जी असा डोस आहे आणि नियमितपणे जर शेंगदाणे चिक्की खाल्ली तर त्याचे भरपूर असे फायदे आपल्या शरीराला होतात। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि चला भरपूर एनर्जीचा डोस देणारी ही शेंगदाणे चिक्की कशी बनवायची हे पाहूया। तर सर्वात अगोदर एक कढई मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि मी साधारण एक मोठी वाटी भरून इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे मध्यम आचेवर आणि एकसारख्या रंगावर खरपूस होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना अजिबात घाई करायची नाही। आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता मध्यम आचेवर आणि एकसारख्या रंगावर हलकेसे खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे मस्त मी असे भाजून घेतलेले आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर काय करायचं, एक शेंगदाणा घेऊन पाहायचं आणि त्याचं टरफल निघालं की समजायचं आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत। तर अशाच प्रकारचे हे सर्व शेंगदाणे मध्यम आचेवर सतत हलवत चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता भाजल्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। आता गार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या शेंगदाण्यांची टरफलं काढून घ्यायची आहेत। आता शेंगदाणे पूर्णतः गार झालेली आहेत। आता काय करायचं, हातावर घेऊन अशा पद्धतीने या शेंगदाण्याची टरफलं काढून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता किती सहजतेने ही शेंगदाण्यांची टरफलं निघत आहे। आता अशाच प्रकारे सर्व राहिलेल्या शेंगदाण्यांची मी टरफलं काढून घेणार आहे। शक्यतो या सर्व शेंगदाण्यांची टरफलं निघतील असा प्रयत्न करायचा। आता तुम्ही पाहू शकता सर्व शेंगदाण्यांची मी टरफलं काढून घेतलेली आहेत आणि एका वाटीच्या सहाय्याने या शेंगदाण्यांच्या पाकळ्या मोकळ्या करत आहे। आता तुम्हाला पाहिजे तर हाताने देखील या शेंगदाण्यांच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आणि जास्त प्रमाणात देखील हा शेंगदाणा बारीक करायचा नाही। आता ही चिक्की मी चॉपिंग बोर्डवरच लाटून घेणार आहे। त्यासाठी चॉपिंग बोर्डला व्यवस्थित तेल लावून घेत आहे। तुम्हाला पाहिजे तर एखाद्या ताटावर किंवा अगदी पोळपाटावर देखील तुम्ही ही चिक्की लाटून घेऊ शकता। पण लाटायच्या अगोदर काय करायचं आहे, त्या भांड्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं। आता काय करायचं आहे, सारख्याच कढईमध्ये इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। त्या साजूक तुपाने काय होतं, या चिक्कीची चव वाढते। आता 2 चमचे तूप घेतल्यानंतर हलकसं गरम झाल्यानंतर जेवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात एक मोठी वाटी भरून बारीक केलेला गुळ घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरच आपल्याला हा गुळ यामध्ये चांगला वितळून घ्यायचा। पण काय करायचं आहे, हा गुळ वितळताना चमच्याने सतत ढवळत राहायचा। आता साधारण हा गुळाचा पाक बनून मला 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या पाकाला हलकेसे बुडबुडे आल्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोड्याशा प्रमाणात हा पाक या वाटीमध्ये टाकून पाहायचा। तर हा थोडासा दबला जातोय, अजून हा कडक झालेला नाही। तर अजून काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिटांसाठी हा पाक आपल्याला अजून उकळून घ्यायचा आहे। पण उकळून घेताना सतत याला चमच्याने ढवळत राहायचं आणि जास्त प्रमाणात याला फेस वरती आला की समजायचं आपला पाक तयार आहे। पण काय करायचं, पुन्हा वाटीमध्ये हा थोडासा पाक घेऊन पाहायचा आणि हाताला थोडासा कडक लागला की समजायचं आपला इथे पाक तयार आहे आणि याच्यापेक्षा हा पाक आपल्याला जास्त वेळ उकळू द्यायचा नाही। आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। याच्यापेक्षा जर जास्त वेळ तुम्ही हा पाक उकळून घेतला तर आपला पाक पुढे जाईल, त्यामुळे काय होईल, आपली चिक्की कडक बनेल। तर आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि आता ही जी प्रोसेस करायची आहे ती पुढची पटपट करायची आहे। आता या स्टेजला आपल्याला शेंगदाणे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर सर्व शेंगदाणे यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पटपट यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी गॅस बंद करणार आहे आणि लगेचच हे मिश्रण चॉपिंग बोर्डवर काढून घेणार आहे। आता ज्या भांड्यात तुम्हाला ही चिक्की बनवायची आहे त्या भांड्यात हे काढून घ्यायचं। आता ही जी पुढची प्रोसेस आहे ती पटपट करायची आहे, कारण की जर हे मिश्रण गार झालं तर याच्या आपल्याला वड्या तयार करता येणार नाही। सर्व कढईतलं मिश्रण काढून घेतल्यानंतर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण पसरून घ्यायचं। याला एकसारखी लेवल करायची आहे। आता साधारण इथे मी 1 सेंटीमीटरचा थर तयार करणार आहे। आता चमच्याच्या सहाय्याने जमत असेल तर चमच्याच्या सहाय्याने करायचं किंवा
किंवा अगदी काय करायचं, लाटण्याला हलकंसं तूप लावून घ्यायचं आणि लाटण्यानं हे मिश्रण लाटून घ्यायचं. तर इथे मी चमच्याने जमत नाही आहे तर लाटण्यानं हे लाटून घेणार आहे. साधारण याची जाडी 1 सेंटीमीटर एवढी आली पाहिजे अशा पद्धतीनं याचा मी थर तयार करून घेणार आहे. आता लाटताना मी या लाटण्याला तेल लावून घेतलेलं आहे, कारण की हे मिश्रण लाटण्याला देखील चिकटतं. हे मिश्रण गरम असतानाच लाटता येतं, जर गार झालं तर लाटता येणार नाही. त्यासाठी आपल्याला हे पटपट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं मी हे लाटून घेतलेलं आहे. मिश्रण हलकंसं कोमट झाल्यानंतर लगेचच याला रेषा ओढून घ्यायच्या, म्हणजे कट्स मारून घ्यायचे. आणि जर तुम्ही गार झाल्यानंतर याला कट करायला गेलात तर ते कट होणार नाही. आता उभ्या आणि आडव्या रेषा मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, याला रूममध्येच गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला ही चिक्की बाहेर काढून घ्यायची. आणि काढताना जास्त घाई देखील करायची नाही. तर तुम्ही पाहू शकता आपल्या चिक्कीचा रंग अतिशय सुंदर असा आलेला आहे. एकदम शायनी चिक्की आपली इथे तयार झालेली आहे. आता हिला मी पूर्णपणे गार झाल्यानंतरच या वड्या बाहेर काढून घेणार आहे. आणि काढायची अजिबात घाई करायची नाही. तुम्ही जर गरम असतानाच काढायला गेलं तर ही तुटू देखील शकते. तर चला आता हिला आपण गार होण्यासाठी ठेवून देऊयात. आता चिक्की पूर्णपणे गार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सहजतेनं ही बाहेर निघालेली आहे. आता जी कडीची चिक्की आहे ती लवकर निघते आणि जी मधली चिक्की आहे तिला निघायला थोडासा वेळ लागतो. आता तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर चिक्की आपली इथे तयार झालेली आहे. खूपच खुसखुशीत आणि सुंदर रंगाची, अतिशय सुंदर टेक्स्चरची आपली इथे चिक्की तयार झालेली आहे. ही चिक्की तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर पहा किती सहजतेनं हिचे तुकडे होत आहेत. तर अजिबात आपली चिक्की कडक झालेली नाही. खूपच खुसखुशीत आणि खमंग अशी चिक्की आपली इथे तयार झालेली आहे. साहित्याचे प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनवून तयार होतो. आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू तर नेहमी बनवतो. अशा प्रकारे भरपूर एनर्जी देणारी तुम्ही ही शेंगदाणे चिक्की नक्कीच बनवून पहा. गोड शेंगदाणे खाण्याचे काय फायदे आहेत मला असं वाटतं की तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत.